पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धानिवरी कडूपाडा येथील मीना विलास पराड ह्या डहाणू तालुक्यातील वाघाडी येथील ऐतिहासिक वाघाडी भीम बांधावर पर्यटनासाठी गेल्या होत्या। मात्र या दरम्यान त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली। 1 मे रोजी गुरुवारी मीना पराड आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी आलेल्या होत्या। दुपारी 3च्या सुमारास मीना या पोहण्यासाठी पाण्यात उतरल्या असता पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्या काही क्षणातच खोल पाण्यात ओढल्या गेल्या आणि बेपत्ता झाल्या होत्या। मात्र शोध कार्यातून शुक्रवारी सकाळी 2 मे रोजी त्यांचा मृतदेह सापडला। त्यांचा मृतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला। मात्र या घटनेतून गावकरी सावरत नाही तोपर्यंत याच गावात एक दुसरी घटना त्याच दिवशी घडली। ती म्हणजे काली महादूत तांबडा वय वर्ष 60 या महिलेचा जांभळाच्या झाडावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला। काली तांबडा ही महिला हंगामात विविध फळे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या। तर त्या दिवशी एका जांभळाच्या झाडावर त्या जांभूळ पाळण्यासाठी चढल्या असताना झाडाची फांदी तुटून त्या झाडावरून खाली पडल्या। त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले। अशा या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्याने गावात शोककळा पसरली आहे। मात्र जर भीम बांधावरची गोष्ट केली तर उन्हाळी सुट्टीमध्ये पालघर, नाशिक, गुजरात, सिल्वासा येथून मोठ्या प्रमाणावर पर्यटक या भीम बांधावर येत असतात। मात्र पाण्याच्या खोलीची माहिती नसल्याने बुडून मृत्यूच्या घटना देखील घडतात। त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत जलरक्षकांची नेमणूक, सूचना फलकांची निगा आणि सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलावी अशी जोरदार मागणी आता होत आहे। तर माध्यमांशी बोलताना गावातील सरपंचांनी सांगितलं की सूचना फलक लावले जातात, मात्र मद्यप्राशन करणारे काही पर्यटक फलक तोडून टाकतात। त्यामुळे येथे कायमस्वरूपी देखरेख आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले। मात्र पर्यटकांनी सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने पाण्याच्या ठिकाणी आपली स्वतःची जबाबदारी आणि काळजी घेणं आवश्यक आहे। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।